सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आडेली धरणाच्या सुरक्षिततेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. धरणाच्या भिंतीला विहिरीकडील बाजूस मोठे भगदाड पडल्यानं पुढील पावसाळ्यात संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आज शुक्रवारपासून धरणातील पाण्याचा नियंत्रित विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पाटबंधारे विभागानं धरण परिसरात मोठे चर खोदण्याचं कामही हाती घेतले असून पाण्याचा दबाव कमी करण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू आहेत. या नुकसानीमुळे यंदा आडेली धरणात पाणीसाठा केला जाणार नसल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. दरम्यान आडेली ग्रामपंचायत सदस्य नितीन मांजरेकर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि पाटबंधारे विभागाला आवश्यक सूचना दिल्या. धरणाच्या दुरुस्तीचं काम पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे. तर ह्यावर्षी धरणाच्या विहिरीजवळ आपल्याला थोडंसं सेटलमेंट दिसली, त्यामुळे आपण धरणातला पाणीसाठा जो आहे तो एक 40 ते 50% नियंत्रित करणार आहे. त्याच्यासाठी जी आत्ताची लेवल आहे 106 सध्या धरणाची लेवल आहे, तर त्याचा जो अतिरिक्त साठा आहे तो आपण चॅनेल करून नाल्यामध्ये सोडणार आहे, पण तो नियंत्रित पद्धतीने, आणि धरण आपण 105.5 लेवलला आपण भरणार आहे ह्यावर्षी. तर धरणाचं जे मुख्य विमोचक आहे, तर विमोचकाच्या खाली जो धरणाचा रस्ता असतो तर तिथे आपल्याला थोडं सेटलमेंट झाल्याचं दिसलं, आणि तो सेटलमेंट इश्यू मेजर असल्यामुळे आपण धरणात म्हणजे त्याच्या हर्टिंगच्या वरती पाणी भरू नये या हिशोबाने आपण प्रिकॉशनरी मेजर म्हणून पाणी 40% ह्यावर्षी साठवतो. यावर्षी पाणी साठा होणार नाही, ह्यावर्षी 40% आपण साठा करणार. आणि आता साधारण हे पाणी कसं सोडणार आहात, म्हणजे याच्यामुळे काही नागरिकांना धोका वगैरे आहे का? तर आपण हे नियंत्रण पद्धतीने, म्हणजे आपण वेस्टवेअरच्या ठिकाणी आपण पिशव्या लावून प्लस आपण जिथून चॅनेल करतो आहे तर तिथे पण आपण कॉशनरी मेजर घेऊन आपण ते पाणी नियंत्रित पद्धतीने सोडणार आहे. तर आम्ही माझ्या गावातून लोकांना आम्ही एक आवाहन करतो आहे की उद्या सकाळी 9 वाजता आपण ते काम हातात घेणार आहे. तर कोणी नदीच्या पात्रात किंवा मासेमारी करण्यासाठी किंवा जनावरांना धुण्यासाठी पाण्यात उतरून